अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला जातो, पण मात्र त्या पावसाच्या पाण्याचं नियोजन मात्र कोकणामध्ये काही भागामध्ये केलं जात नाही। त्यामुळे दुष्काळी म्हणजे ती पाणी टंचाई देखील मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये पाहायला मिळते। वेंगुर्ले तालुक्यातील निवती या भागामध्ये गेले अनेक दशकांपासून ही पाणी टंचाई आहे। अनेक महिलांना खाऱ्या पाण्याचा देखील सामना करावा लागतो। काही ज्या विहिरी गावामध्ये आहेत त्या विहिरी काही कालांतरानंतर त्या विहिरी खारी होतात आणि त्यामुळे पर्यायी पाण्याचा वापर करावा लागतो। आपल्यासोबत या सगळ्या महिला आहेत ज्यांना हा पाण्याचा त्रास गेले अनेक दशकांपासून सहन करावा लागत आहे। आपल्यासोबत गेले अनेक वर्ष दशकांचा पाण्याचा सामना करत असताना आपल्यासोबत आजी आहे। आजी, मला सांग, गेले कित्येक वर्षापासून तुम्ही हा पाणी म्हणजे खाऱ्या पाण्याचा इकडून तिकडून पाणी आणताय, गोड पाणी इकडून तिकडून आणताय, नेमकं कधीपासून हे चालू आहे? माझ्या लग्नात 65 वर्ष झाली। 65 वर्ष मी ह्या पाण्याचे वनवास काढतो। मार्च महिना इलो का पिऊचा पाणी बंद आणि कपडे धुवायचा पाणी बंद। मग पाण्याच्या असा वना 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 करून भाव काय। तुम्ही पाणी आणताय कुठून? तुम्ही किती अंतरावरून पाणी आणताय? हे आता ह्या डुऱ्याचा नेतो, किती मैल अंतरा त्या तळीचा आणतो, तर किती मैल अंतरा पुऱ्या रस्त्याने घेऊन चला काय। हा पाण्याचाच होय दुष्काळ पडता। काय सांगाल तुम्ही जो पाण्याचा सामना जो करताय, म्हणजे आता जर पाणी हे तुम्ही विहिरींचं तुमचं खारं पाणी झालेलं आहे, गोड्या पाण्यासाठी तुम्ही काही अंतरावरून पाणी घेऊन येता, काय म्हणजे नळाचं पाणी वगैरे तुम्हाला कधी मिळतं आणि काय पाण्याची व्यवस्था इथे आहे नेमकी? मार्चच्या एंडिंगपर्यंत आपल्या गावात पाणी असतं। त्याच्यानंतर पाणी इकडे बंद होतं। 6 दिवसांनी 7 दिवसांनी असं आड करून पाणी इकडे येतं। त्याच्यानंतर बावडीवर 1 तास 2 तास जेंट्सला म्हणजे समुद्रात जातात ते लोक, अगोदर लेडीज बरोबर भरतात आणि त्याच्यानंतर ते समुद्रात जातात। अशी आम्ही अरेंजमेंट करतो आणि ते पाणी साठवून थोडं थोडं असं ठेवतो। आता जी विहिरी आहेत गावांमध्ये, नेमके विहिरी आहेत, ते विहिरींची काय परिस्थिती आहे? नेमकी किती पाणी आहे विहिरींमध्ये? विहिरींमध्ये थोडंफार आहे, म्हणजे पाऊस पडेपर्यंत पुरतं, पण ते 1 किलोमीटर एवढं अंतर होतं घेऊन, म्हणजे एक दूध आणायला 1 तास अर्धा तास लागतो आणि असं मिळून मिसळून भरलं तर थोडंफार अंतर कमी पडतं, पण ते कोण कोण मासेमारीला जातात, मच्छी विकायला जातात, त्यामुळे त्यांना हे होत नाही, जमत नाही म्हणजे एकत्र पाणी भरायला, त्यामुळे हाल होतात। काही इतर वेळ एकतर हा उन्हाळा असतो, त्यामुळे तेवढं उन्हाळ्याच्या दिवसात कसं ऊन बसत असतं, मग जमत नाही, काही लोक चक्कर येते मध्येच, असे प्रॉब्लेम होतात। काय सरकारने काय मागणी केली पाहिजे? नेमकी काय मागणी आहे म्हणजे तुमच्याकडे? काय सांगाल? शासनाकडे काय मागणी तुमची आहे नेमकी? आमचं फक्त पाण्याची सोय बघे काय। आता किती पाणी आहे तुमचं? म्हणजे आता पाणी किती आहे तुमच्या विहिरींमध्ये? काय परिस्थिती आहे नेमकी? अर्धी कळशी येतं, जास्त नाही, 1 तास थांबायचं लागतं 1 कळशी बरोबर। नक्कीच या गावामध्ये पाण्याची जी टंचाई आहे ती मात्र भीषणता आहे आणि जर पाहिली तर या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी या लोकांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, कारण पर्यायी पाण्याची व्यवस्था इथे होण्याची गरज देखील मोठ्या प्रमाणावरती आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।